तर छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावर आधारित असणारा छावा चित्रपट राज्यभरामध्ये धुमाकूळ घालतोय। मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांनी चित्रपटगृहात हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून बघायला मिळतंय। परंतु हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा ही मागणी देखील आता जोर धरू लागली आहे। सर्वसामान्यांना परवडेल अशा तिकीट दरामध्ये हा सिनेमा बघायला मिळावा, तसंच राज्य सरकारनं सिनेमावरील मनोरंजन कर माफ करावा अशी मागणी पुण्यातील तरुणांनी केलेली आहे, तीही पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराज यांचे युगपुरुष संभाजी महाराज हे पुत्र आहेत आणि ज्या राजानं की ह्या देशासाठी, देश संरक्षणासाठी किंवा एक रयतेसाठी जेवढं काम केलं आणि त्यांच्याच पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर जो चित्रपट आला छावा, हा चित्रपट अत्यंत चांगला चित्रपट आहे। आणि हा चित्रपट सर्वसामान्याला, गोरगरिबाला च्या खिशाला म्हणजे कात्री लागली नाही पाहिजे, हो टॅक्स फ्री झाला पाहिजे, तो परवडला पाहिजे आणि हा तळागाळातील जनतेला, हा रयतेला हा चित्रपट बघता यावा ही सर्वसामान्याची मागणी आहे। त्यासाठी हा चित्रपट शासनानं टॅक्स फ्री केला पाहिजे। 100% छावा चित्रपट हा टॅक्स फ्री झालेला पाहिजे, कारण की महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास घराघरामध्ये पोहोचणं गरजेचं आहे। तुम्ही इतिहास लेखनामध्ये पण पहा, छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय झालेला आहे आणि कुठंतरी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा असेल गौरवशाली इतिहास हा समोर आणण्याचं काम ह्या चित्रपटाद्वारे झालेलं आहे। आणि हा चित्रपट हा सरकारनं टॅक्स कमावण्याचा, पैसे कमावण्याचा उद्देश म्हणून ह्या चित्रपटाकडे न पाहता हा कसा चित्रपट सर्वसामान्य लोक पाहतील व घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचेल हे पाहणं गरजेचं आहे। तसंच हा टॅक्स फ्री तर झालाच पाहिजे, पण त्याबरोबर महाराष्ट्रातील शाळांमध्ये, कॉलेजमध्ये हा सरकारनं चित्रपट मोफत दाखवावा अशी देखील आमची मागणी आहे। प्रत्येकाला सिनेमा बघता यावा आणि जे काय सध्या तिकीट आहे त्याच्यावर टॅक्स लागल्यामुळं जास्त तिकीट होते। टॅक्स फ्री झाला तर प्रत्येकजण तो चित्रपट बघू शकतो आणि जो इतिहास आहे तो प्रत्येक घराघरात पोहोचू शकतो। बस म्हणून टॅक्स फ्री झाला पाहिजे।